अक्षराज न्यूज, अचूक वेध, अचूक बातमी। लोकांना कळालं की बरेच दिवस झाले की रोड बनत पण नाही आहे आणि बिलं निघालेली आहेत। नेमका तुमचा आरोप काय आहे? मुळात आरोप नाही आहे, मी सत्याने सांगतो की बिलं निघालेली आहेत। हे गुन्हेगारच आहेत अधिकारी। आरोपाचं काय, गुन्हेगार आहे। आज तुम्ही बघाल तर गेल्या 20 वर्षापासून DP रस्ते प्रलंबित आहेत आणि या DP रस्त्याला काम करण्याचं जे हेतू होतं ते झालं नाही, पण कामही झालं नाही आणि बिलं निघाले। कोट्यवधी रुपयाचं बिल इथे निघालेलं आहे। तुम्ही आज ज्या ठिकाणी आपण उभा आहे हा मिनार रेसिडेन्सी ते कल्याणपटा रस्ता आहे साहेब, आणि या रस्त्याचं देखील 28 कोटीचं टेंडर होतं आणि ते 28 कोटीच्या टेंडरचे पैसे निघालेले आहेत। आज तुम्ही बघा असे 6 रस्ते तर मी आज आयुक्त साहेबांना काल पत्र दिलेलं आहे। हा पत्र तुम्ही बघू शकता। या पत्राच्या माध्यमातून आम्ही यांची चौकशीची मागणी केलेली आहे अधिकाऱ्यांची। आज तुम्ही बघाल तर गेल्या अनेक वर्षापासून DP रस्ते प्रलंबित असताना आणि कामही न होताना, जसा खार्डी पोलीस स्टेशनचा एक रस्ता DP रोड आहे त्याचे देखील बिल निघालेले आहे। हा कल्याणपाटा मिनार रेसिडेन्सी आहे, पडले तावशी रस्ता आहे, असे 6 स्टेडियमचा एक रस्ता आहे। यांचे बिले जी निघाले आहेत याची मी चौकशीची मागणी केलेली आहे आयुक्त साहेबांकडे आणि ती त्यांनी पूर्ण केली पाहिजे आणि जो कोणी अधिकारी असेल त्याला जास्तीत जास्त सजा झाली पाहिजे। बरं, आपल्याला भ्रष्टाचाराचा आरोप केला, नेमकं किती प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे? कमीत कमी इथे कोट्यवधी वर्ष म्हणजे 66 कोटीचा इथे भ्रष्टाचार झाल्याचा माझा आरोप आहे आणि हे पैसे पूर्ण निघाले आहेत, पण अशा माझ्याकडे माहिती देखील आहे। ते 6 जे रोड आहेत त्या रोडची सगळं तुम्हाला पूर्ण माहिती आहे का? म्हणजे प्रत्यक्ष माहिती रोड आहेत पूर्ण माहिती आहे? आता तुम्ही बघाल एक रस्ता असा आहे की त्याच्यात डांबरीकरण केलेलं आहे। कुठला याच रस्ता जिथे आज मी उभा आहे, तुम्ही बघाल मिनार रेसिडेन्सीचं आज तुम्ही बघा ना, या रस्त्याच्या समोर डांबरीकरण झालं आहे का? डांबरीकरण जाताना दिसतच नाही आणि त्याच्यात सरळ असं लिहिलेलं आहे की डांबरीकरण आहे आणि ही ठाणे महानगरपालिकेची वैयक्तिक निधी आहे। म्हणजे लोकांचा पैसा कसा खायचा हा अधिकाऱ्यांना माहिती आहे। याच्याकडे जाणून बुजून मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांकडे, म्हणजे माजी मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे हा नगरविकास खाता आहे, तर यांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। हा भ्रष्टाचारामध्ये यांचा देखील हात असू शकतो असा माझा आरोप आहे। पण आपण मागणी कोणाकोणाकडे केलेली आहे? मी आयुक्तांकडे मागणी केलेली आहे, कारण का पत्र देताना फक्त आयुक्तांकडेच दिलेलं आहे। बरेचसे असे पत्र मी नेहमी देत असतो आणि भ्रष्टाचाराचे आरोप आम्ही उघडकीस केला होता। आता तुम्ही बघाल मुंबईचे संदीप देशपांडे साहेब असतील, यांनी देखील पैसे घेताना एक अधिकाऱ्याला बघितलं PWDच्या। त्याच पद्धतीने इथे ठाणे महानगरपालिकेत चालत असतं। आज भ्रष्टाचार एवढा वाढलेला आहे या फडणवीस सरकारमध्ये, याच्याकडे जाणून दुर्लक्ष केलं जातं आहे। तर हा भ्रष्टाचार मुक्त भारत जर करणार होते तर मग कुठे गेला तो भ्रष्टाचार मुक्त भारत? याच्यापुढे आपली भूमिका काय असणार आहे? याच्यापुढे आता मी एक जनहित माहिती अधिकार टाकलेला आहे, त्याची माझी सुनावणी 19 तारखेला आहे। त्याचमध्ये याची माहिती मी मागवले। सेकंड अपील, फर्स्ट अपील केलेली आहे। पहिल्या अपीलमध्ये मला त्यांनी काही माहिती दिली नाही। सेकंड अपीलची माझी हेडिंग आहे 19 तारखेला आणि त्याच्यात मी पूर्ण यांची वर्क ऑर्डर, याचे बिलिंग जे आहे किती झालेले आहेत त्याची पूर्ण माहिती मी मागवलेली आहे। भ्रष्टाचार झाला आहे तर तुम्ही चौकशीची काय मागणी केली आहे का? हो, चौकशीची मागणी केली आहे। संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून मला आयुक्तांनी लेखी स्वरूपात हे द्यावं की काय तुम्ही चौकशी केली या 6 कामांवर। 64 कोटीचा जो घोटाळा झाला आहे याच्यामध्ये किती बिल गेलं याची चौकशी तुम्ही करतायत का? संबंधित अधिकाऱ्यांवर काय तुम्ही कारवाई करणार आहात? मीडियाच्या माध्यमातून तुम्ही मुख्यमंत्र्यांना काय सांगाल? मीडियाच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना असं सांगेल की त्यांनी ज्या वेळेस भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करण्याचा जो आदेश मोदी साहेबांनी दिला किंवा फडणवीस साहेबांनी दिला, हा भ्रष्टाचार कमी होताना काही दिसत नाही, उलटा वाढत गेले। तुम्ही बघाल असेल आमची जनहित याचिका दाखल आहे अनधिकृत बांधकामाबद्दल। आज जे अनधिकृत बांधकाम जे शिलपाटा, दिवा प्रभाग समिती किंवा ठाणे महानगरपालिका बंद आहे ते आमच्यामुळं बंद आहे। तर भ्रष्टाचार असल्यामुळं ही अनधिकृत बांधकामं वाढत होती ना, मग भ्रष्टाचार मुक्त झाला कुठे? आज त्यातून त्यांना पैसे मिळत नाही अनधिकृत बांधकामातून, तर आज त्यांनी असा हे चालू केला, फंडा चालू केला की मग फाईलच्या मागे टक्केवारी घेणे, हा त्यांचा फंडा चालू झाला अधिकाऱ्यांचा। आता होतं आपल्यासमोर हे शरद पटेल होते, हे नेहमी भ्रष्टाचार विरुद्ध आवाज उठत असतात। आपण त्यांची आता मुलाखत घेतलेली आहे। याच्या पुढेही ते असंच भ्रष्टाचार काढत राहतील, बघूया। मुख्यमंत्री साहेब आणि
ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव ही काय त्यांचं भूमिका आहे याचं आपल्याला समजेलच.